ETVचं ऑफिस होतं, त्यावेळेला ETV होतं. आणि त्यावेळेला संतोष अयाचित सर आहेत, जे आता मोठे प्रोड्युसर आहेत, त्यावेळेला त्यांनी मला विचारलं होतं की तू शो करशील का, अँकरिंग शो. मग माझं असेल मी करेन. मग मला कुठेतरी होप दिसला तिथे. मग मी हैदराबादला जायचे, रात्रभर प्रवास करायचे, सकाळी 5-5:30ला पोचायचे, तिथून रामोजी फिल्म सिटीला 45 मिनिट्स मी जायचे, गाडी असायची, तिथून लगेच मेकअपला बसायचं, फ्रेश व्हायचं रूमवरती, मेकअप रूममध्ये जायचं, तिथेही गाडी होती ज्या बिल्डिंगमध्ये शूट आहे, पटापट तयार व्हायचं, 15 काय एपिसोड असतील ते काढायचे. असे मी 3-4 दिवस थांबायचे, 3-4 दिवसामध्ये महिन्याभराचं शूट झालं की मग मी रिटर्न यायचे. असा प्रवास तिथून सुरू झाला. मला सगळ्यात पहिले हायसं वाटलं की आपल्याकडे पैसे येत आहेत की जेणेकरून मी स्ट्रगल करू शकते, मला बेसिक माझ्या ज्या गरजा आहेत निभावता येतील. मला कोणाकडे आईबाबांकडे मागायची गरज नाही पडणार की बाबा मला पैसे पुरत नाही आहेत. जे मी घेऊन आले होते उराशी की नाही मला इथे काय ते मला इथे रोवायचं आहे, तर ते मी रोवलं आज आणि बरं वाटतंय मला हे बघून.